धन्यवाद. सन्मान्य सदस्य सुरेश धस साहेब. अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधेयक क्रमांक 48 माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री मामा यांनी हे अतिशय चांगलं बिल आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, घेऊन घ्यायचं ना. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती आहे हो, लक्षवेधी पण घेऊ. ते पण तर दोन्ही घेऊ. आपल्याला ज्यावेळेस अतिवृष्टी होईल, दुष्काळ पडेल, त्याच्यानंतर गारपीट झाली, वेगवेगळ्या प्रकारचे आपण शेतकऱ्यांना अनुदान देऊ, ती दिलीच पाहिजेत. अध्यक्ष महोदय, शेतकरी हा एकच वर्ग असा आहे की जो स्वतः 3 महिन्याच्या नंतर माझ्या हातामध्ये काय पडणार आहे, जो ऊस लागवड करतो तो 12 महिन्याच्या नंतर किती माझं टनेज येणार आहे ते माहीत नसताना सुद्धा वेळ लागेल. पीक करतो, 8 महिन्याचं पीक करतो. अध्यक्ष महोदय, परंतु ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस अशी काही अनुदानं येतात, ते येत असताना एक 25% 30% वर्ग असा आहे की ज्याच्याकडे जमीनच नाहीये, त्याला 7/12च नाही. मग तो 7/12 नसणारा वर्ग आजपर्यंत चर्चा करत बसायचा. अध्यक्ष महोदय, अरे हे सगळं 7/12वाल्यांनाच आहे, आम्हाला का नाही? आणि मुळात तो जो वर्ग आहे तो कोण्या एका जातीपातीचा धर्माचा नाहीये. सगळ्या जातीपातीचे धर्माचे लोक असे आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांच्या नावावरती 7/12 नाही, परंतु काही तिरमली समाजासारखी माणसं, गोपाळ समाजासारखी माणसं ज्यांच्याकडे 1 गुंठा सुद्धा जमीन नाही, अध्यक्ष महोदय, 2-2 लाखाच्या म्हशी आणून सांभाळून त्या विक्री करण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम करतात. ज्यांच्याकडे शेती आहे त्या तिथं हिडीस फिडीस जरी बोललं तर त्याच्या बांधावरती जाऊन गवत काढून आणणे, डोक्यावरती ओझं आणणे आणि ती जनावरं जगवणे, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावरती कामं करतात. अध्यक्ष महोदय, ऊसतोड कामगार वर्ग सुद्धा असाच आहे. बराचसा वर्ग SC STचा असेल, त्याच्याकडे काहीच नाहीये, परंतु तो दुसऱ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी काम करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करेल की किमान त्या शेतमजुराला, त्या गरिबाला निश्चितपणे एक शेतकऱ्याचं किमान सर्टिफिकेट जरी मिळालं. आता उद्या काय द्यायचंय काय नाही, आता जयंत पाटील साहेबांसारखे माणसं नाही आहेत सभागृहामध्ये, ते भाषण करून उरकून निघून गेले. परंतु बोगस वगैरे असा जो शब्द वापरला अध्यक्ष महोदय, फार चुकीचा वापरला. अध्यक्ष महोदय, बोगस हा शब्द किमान महिलांच्या बाबतीमध्ये किंवा या कायद्याच्या बाबतीमध्ये काढला नाही पाहिजे. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, आज काही दिलंय नाही दिलंय, परंतु किमान सन्मानाचा तरी एक मार्ग या ठिकाणावरून, ज्याला कोणीच वाली नाही त्याला वाली होण्याचं काम भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. अध्यक्ष महोदय, आणि जो वर्ग आजपर्यंत मिळालेल्या अनुदानापासून, मिळालेल्या सन्मानापासून वंचित राहत होता, जो वंचित घटक आहे, त्या वंचित घटकाला या ठिकाणी मान मिळण्याचा एक मार्ग या बिलाच्या माध्यमातून सुरू झाला आहे. अध्यक्ष महोदय, कुक्कुटपालनामध्ये अनेक लोक आहेत, दुधाच्या व्यवसायात अनेक लोक आहेत, दुसऱ्याच्या शेतातून चारा विकत आणून स्वतः व्यवसाय करणारे लोक आहेत. आणि आता मोर घासाची, हार्वेस्टरची, बेलिंग मशीनची अशा प्रकारची उपलब्धी झाल्यामुळे अध्यक्ष महोदय, हे व्यवसाय करायला शेतीच असली पाहिजे असं काही बंधन त्या ठिकाणी आता राहिलेलं नाही. म्हणून जे लोक या व्यवसायात आहेत त्या लोकांना निश्चितपणे याच्यातनं सन्मान मिळेल. शेड्यूल ट्राईबचे लोक आहेत अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडे फक्त वन खात्याच्या काही अतिक्रमित केलेल्या जमिनी आहेत. मग त्या शेड्यूल ट्राईबच्या आमच्या माणसाला जर त्या ठिकाणी सर्टिफिकेट भेटत असेल, SCच्या माणसाला सर्टिफिकेट भेटत असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये आनंदच मिळाला पाहिजे.
आणि अध्यक्ष महोदय आता मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी झाली, चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एक झाली, कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक झाली. या समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये काही निश्चितपणे शिफारशी येतील. त्या शिफारशी म्हणजे ऍक्सेप्ट झाल्याच्या नंतर या दीन दलित दुबळ्या गरीब माणसाला जर न्याय मिळायला सुरुवात झाली तर मला वाटतं कोणाच्याही आपल्या पोटात दुखण्याची काही आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, एकल महिलांच्या बाबतीत सुद्धा याच्यामध्ये विचार केलेला काय अध्यक्ष महोदय? एकल महिलांची संख्या महाराष्ट्रामध्ये कोविडच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती वाढली अध्यक्ष महोदय. घरोघरी मातीचे चुले आहेत अध्यक्ष महोदय. एखादी भाऊजाई आपली जर विधवा झाली, कुटुंबातला भाऊ गेला, तर त्या विधवा भगिनीकडे कोणी बघतं का अध्यक्ष महोदय? शेवटी तिला तिचाच लढा लढावा लागतो. त्या कुटुंबातल्या लोकांना 10 वर्ष संसार जरी त्या माऊलीने केलेला असला, तिला मूलबाळ जरी असलं तरी प्रॉपर्टीतला हिस्सा सुद्धा द्यायचा नाही, इतकी विचित्र मानसिकता समाजाची त्या ठिकाणी झालेली आहे अध्यक्ष महोदय. एकल महिलांची संख्या कोविडच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाली अध्यक्ष महोदय. महिला व बाल कल्याण विभागाकडनं त्यांच्या मुलांना 2200 रुपयाचे काही पेन्शन मामा आपण देतो. ती पेन्शन सुद्धा अध्यक्ष महोदय कधी कधी काही जिल्ह्यामध्ये वेळेवरती मिळत नाही अध्यक्ष महोदय. जिचा पती गेलेला आहे, जिला घर नाही, दार नाही, काही नाही, एकटी महिला आहे, 2 मुलं आहेत, त्यांच्या बाबतीमधला न्याय लवकर तिला मिळत नाही अध्यक्ष महोदय. आणि दुसरी एक विनंती आहे मामांना, मामा पहिले महालक्ष्मी योजना होती, महालक्ष्मी का लक्ष्मी योजना, ज्याच्यामध्ये तिच्या नवऱ्याच्या बरोबर फ्लॅटवरती नाव टाकायचं, जमिनीमध्ये सुद्धा नाव टाकायचं. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली, त्यांना मुली कोणी देत नाही अध्यक्ष महोदय. आता काही दिवसाच्या नंतर एखाद्या मुलीचा बाप असं सुद्धा म्हणू शकतो, माझ्या मुलीची अमक्या बरोबर हळद लावायची आहेत, हळद लावण्याच्या अगोदर माझ्या मुलीच्या नावावर, तुझ्या नावावर जर 2 एकर जमीन असेल तर 1 एकर माझ्या पोरीच्या नावावर करून दे, तरच तुला पोरगी देतो, असं सुद्धा म्हणण्याची शक्यता आहे. हे शक्य होईल. आणि अध्यक्ष महोदय, एक वाक्य जे जयंत पाटील साहेबांनी वापरलं त्याला माझा पाठिंबा आहे अध्यक्ष महोदय, की आपण आपल्या घरामध्ये, मामा म्हणले की माझ्यापेक्षा मामींची प्रॉपर्टी जास्त आहे. राजकारणी लोकांच्या बाबतीत असतंय तसं राजकारण्यांच्या बाबतीत असं आहे, कारण यांना 5 एकराच्या आतच राहावं लागतं. आता आमच्या मामांचं काय, छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी चालू झाल्यापासून पट्टा पडेपर्यंत मामांच्याच ऊसामध्ये त्या ठिकाणी काही टोळ्या बिलकुल हालत नाहीत, हे आम्हाला माहिती आहे. आणि ते आता मंत्री आहेत म्हणून नाही, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्यापूर्वी जिल्हा मला वाटतं जिल्हा बँकेमध्ये होते ते, त्याच्या अगोदरपासून वडिलांपासून आजोबापासूनची ती परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, मी मामांना विनंती करेल की ज्या वेळेस कधी ह्या कमिट्या तुमच्या बसतील, त्याच्या बैठका होतील, माननीय मंत्री म्हणून आपणच आहात, माझं मत आहे की 2 एकरामधला किमान अर्धा एकर तरी त्या माय माऊलीच्या नावावर, ज्यांच्याकडे जमीन असेल तर अर्धा एकर तरी जमीन महिलेच्या नावावर करा. कुटुंबातली भांडणच मिटून जातील. 5-5 वर्ष 7-7 वर्ष संसार करून तिला फारकत देण्याची जी मानसिकता समाजामध्ये आहे तिला कुठंतरी चाप बसेल. म्हणून महिलांच्या नावावर काही प्रमाणात का होईना जमिनी केल्या पाहिजेत ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या, आणि नाहीत त्यांना निश्चितपणे काहीतरी सन्मान मिळावा. आणि या बिलाला मी पाठिंबा देतो, मनापासून पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ओगले आता बघा आता त्याच्यानंतर नावं वाढवली आहे. थोडं सहकार्य सर्वांनी केलं पाहिजे. प्रत्येकाला बोलता येणार नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढचाही बिझनेस बाकी आहे, लक्षवेधी आहे आणि 293 ना, ऐका असं थोडं सहकार्य केलं पाहिजे ना.
अनेक बिल आहेत, बोलता येईल आपल्याला कुठलं नाही कुठल्या याच्यातून. असं नाही आहे. आपण सहकार्य केलं पाहिजे सर्वांना. जी सभागृहाला माझी विनंती आहे. ओगली थोडक्यात आपल्या सूचना. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेमध्ये कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा यांनी आणलेलं आहे. त्याचं प्रथमतः मी स्वागत करतो. कारण शेवटी महिला या 50% आहेत. पुरुष आणि महिला यांचं 50% जे संतुलन आहे ते संतुलन राखणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून मामांनी हे एक उत्तम असं काम केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं धन्यवाद देतो, सरकारचंही धन्यवाद देतो. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आणि या पुरोगामी राज्यामध्ये काही गोष्टींवरती थोडंसं आपलं लक्ष वेधणं माझं काम आहे. अध्यक्ष महोदय, बीड आपला जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी ऊस कामगार ज्या महिला आहेत त्या ऊस कामगार महिलांचं जवळपास 900 महिलांचं गर्भाशय हे काढण्यात आलेलं आहे. त्यातल्या 500 महिला या 30 वर्षापेक्षा लहान आहेत. महिलांना हे आयुष्यभरासाठी आदू करण्याचं काम आहे. ज्या महिला ऊस कामगार म्हणून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जातात त्यांच्यावरती हा होणारा अत्याचार आहे असं माझं म्हणणं आहे. अध्यक्ष, या महिलांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. हे आपल्या राज्याचं कर्तव्य आहे. कारण आपल्यासारख्या सुधारलेल्या राज्यामध्ये असं होणं हे अतिशय धक्कादायक आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये डॉक्टर रवींद्र कुटे या नावाच्या एका डॉक्टरला अटक केलं आहे. त्याने ऑन पेपर जवळपास 850 महिलांचा गर्भपात केलेला आहे. कारण काय तर त्यांना मुली होणार होत्या. हा ऑन पेपर झालेला घोटाळा आहे. मागच्या 1 महिन्यापूर्वी ह्या डॉक्टरला अटक केलेलं आहे. मी वारंवार विधानसभेत हा विषय मांडलेला आहे. आदरणीय महिला बाल कल्याण मंत्री यांनाही मी पत्र दिलेलं आहे. दोघींनाही पत्र दिलं होतं आणि याविषयी थोडंसं पाहायला सांगितलं होतं. माझ्या मतदारसंघामधले जवळपास 13 गावं अशी आहेत की ज्यांचं लिंग गुणोत्तर हे 800 पेक्षा कमी आहे. काही गावांमध्ये 274 275 आहे. आपण इकडे महिलांना बरोबरीचा एक दर्जा द्यायचा प्रयत्न करतो आणि आपल्या जर समाजामध्ये अशा जर प्रथा होत असतील तर माझी आपल्या माध्यमातून एक विनंती असेल की ज्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे आपण खूप कडक कायदे केलेले आहेत की ज्या ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी होतात त्यांच्यासाठी कडक कायदे केलेले आहेत, परंतु ते पाळले जात नाहीत. तर माझ्या आपल्या माध्यमातून विनंती की ज्या ठिकाणी असं काही होत असेल त्या डॉक्टरांचा परवाना कायमचा रद्द करा आणि त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करा. ही आपल्या माध्यमातून माझी एक विनंती असेल. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर जसं आपण महिलांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत त्याच माध्यमावरती घर कामगार असतील, शेत कामगार असतील, सरकारी नोकरदार आणि खाजगी नोकरदार महिला यांनाही असं काहीतरी सर्टिफिकेट देण्याची गरज आहे असं माझं मत आहे. कारण यांच्यावरती अन्याय व्हायला नको. त्याचबरोबर माझी एक सरकारला विनंती आहे की महिलांना पूर्ण शिक्षण पहिलं म्हणजे ज्युनियर KG पासून ते PG पर्यंत ज्या काही क्षेत्रामध्ये जातील ते पूर्ण फ्री शिक्षण द्या. त्यांना सुरक्षिततेची हमी द्या. मामा, लाखो कंत्राटी कामगार आहेत महिला आपल्याकडे, सरकारी निमसरकारी, यांना कायमचं परमनंट करा. कारण त्या वारंवार मोर्चे घेऊन आपल्या नागपूरला असतील, मुंबईला असतील, इथे येतात. हे सरकारचं काम आहे की त्यांना परमनंट करावं. आणि शेवटी हे जे सर्टिफिकेट आपण देणार आहेत या सर्टिफिकेटच्या माध्यमातून आपण महिलांना काय काय देणार आहोत याचं एक थोडंसं सरकारने उत्तर द्यावं. आणि ज्या 80 लाख आमच्या महिला भगिनींना आपण अपात्र केलेलं आहे त्या महिला भगिनींना परत एकदा आपण पात्र करावं आणि त्यांनाही आपण बरोबरीचा दर्जा द्यावा एवढीच विनंती करतो. या बिलाचं मी स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक 2006 विधेयक क्रमांक 48 शेतकरी महिलांचे सक्षमीकरणाच्या या विधेयकाच्या निमित्ताने मी राज्याचे कृषी मंत्री माननीय भारणे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय क्रांतिकारी असं हे बिल त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचललेलं एक मोठं पाऊल आहे आणि महिला ह्या समाजामध्ये कुठेही कमी नाहीत आणि त्या शेतकरी म्हणून समाजाचं नेतृत्व करू शकतात या विश्वासाने सरकारने हे बिल आणलेलं आहे. अध्यक्ष महोदय, महिला शेतकरी म्हणून महिलांची ओळख समाजात आणि व्यवस्थेत स्थापित झाली पाहिजे
आणि त्यासाठी शासनातर्फे त्यांना अधिकृतपणे या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि त्यासाठी जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीसाठी हे बिल आहे अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, माणूस हा 3 अवस्थेमध्ये जगत असतो. एक म्हणजे कल्पना, दुसरा म्हणजे भ्रम आणि तिसरा म्हणजे वास्तव. या विधेयकाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची कल्पना खूप छान आहे अध्यक्ष महोदय, पण यातनं खरंच महिलांचे सक्षमीकरण होऊ शकणार का, हा एक भ्रम असू शकतो अध्यक्ष महोदय. आणि वास्तव हे आहे की व्यवस्था तीच आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ज्या व्यवस्थेने अनेक शेतकऱ्यांचे बळी गेलेत, जी कर्ज वाटपाची व्यवस्था असेल, वित्तपुरवठ्याची व्यवस्था असेल, तीच व्यवस्था या महिलांसाठी राहणार आहे अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे की आपण अधिकृतपणे कुठल्या महिलेला जर शेतकरी म्हणून दर्जा देणार आहोत तर त्यांना व्यवस्थेचे बळी आपण बनवू दिलं पाहिजे नाही अध्यक्ष महोदय. शेतकऱ्यांचा विश्वास कमावणे अतिशय कठीण आहे आणि महिलांचा जर आपण विश्वास कमवला तर काय घडू शकतं आपल्याला सर्वांना माहीत आहे. परंतु महिलांशी जर विश्वासघात झाला तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागणार अध्यक्ष महोदय. या कायद्याच्या माध्यमातून महिलांना काय मिळणार आहे, कुठल्या व्यवस्था आपण उभ्या करणार आहोत जेणेकरून वास्तव्यात त्या सक्षमीकरण त्यांचं होणार आहे, याचे काही प्रश्न माझ्या समोर उपस्थित झालेले आहेत अध्यक्ष महोदय. या महिलांना आपण एक स्वतंत्र कर्ज पुरवठा व्यवस्था उभी करू शकणार आहोत का? कुठलंही तारण न देता फक्त प्रमाणपत्राच्या आधारावर या महिलांना कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे का? माझ्याकडे काल ही शासनाची जी व्यवस्था आहे ती किती विचित्र आहे अध्यक्ष महोदय. पहा, माझ्याकडे एक काल महिला आली, तिचं शेत पूर्ण खरडून चाललं गेलं पाण्यामध्ये. ती म्हणाली की माझ्या शेताचा पंचनामा करायला पटवारी येत नाही, तहसीलदार येत नाही. तहसीलदाराला मी फोन केला आणि त्याला सांगितलं की अरे बाबा, तिचं शेत पूर्ण खरडून गेलेलं आहे, गोट्या रेतीशिवाय तिच्या शेतामध्ये काही नाही आहे, तुम्ही पंचनामा का करत नाहीत? तर अध्यक्ष महोदय, तहसीलदार म्हणतो की तिच्या शेत ज्या मंडळामध्ये आहे तिथे 65 mm पाऊस झाला नाही अध्यक्ष महोदय. वस्तुस्थिती काय अध्यक्ष महोदय, ती पूर्ण तिची शेती खराब झालेली आहे. मग हीच व्यवस्था या कायद्यामध्येही राहणार आहे की आपण अशा पद्धतीचे नियम बदलणार आहोत अध्यक्ष महोदय? या अध्यक्ष महोदय, या कायद्याच्या माध्यमातून आपण इन्शुअर करतो की महिलांना पीक विमा मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, पीक विमा, या महिलांचा पीक विमा निश्चित करत असताना परत सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग करणार आहोत का? ज्या पद्धतीने मागच्या वर्षी ज्या ठिकाणी 2 क्विंटल सोयाबीन उगवलं तिथे रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून सॅटेलाइट सांगून राहिलं की 13 क्विंटल सोयाबीन उगवलं आणि त्या शेतकऱ्याला 1 रुपया विमा मिळाला नाही, तर हीच अवस्था या महिलांची राहणार आहे का? की आपलं शासन सॅटेलाइटमध्ये काही ॲडजस्टमेंट करून महिलांसाठी वेगळं रिमोट सेन्सिंग आणि पुरुष शेतकऱ्यांसाठी वेगळं रिमोट सेन्सिंग अशी काही व्यवस्था करणार आहे अध्यक्ष महोदय. हे मूलभूत आपल्याला काही बदल करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. या महिला जेव्हा आपला जो काही माल आहे तो बाजारामध्ये मार्केटमध्ये घेऊन जातील, त्या विक्रीसाठी करतील, त्यासाठी काही आपण सुविधा उपलब्ध करून देणार आहोत का? त्याची काय व्यवस्था करणार आहोत? त्यानुसार ज्या महिलांचा ट्रेडर्सच्या मार्फत, व्यापाऱ्यांच्या मार्फत फसवणूक होते, त्या फसवणूक टाळण्यासाठी या महिलांच्या सुरक्षेसाठी आपण कुठली व्यवस्था उभी करणार आहोत, ही सुद्धा एक महत्वाचा विषय या ठिकाणी अध्यक्ष महोदय. 1 मिनिट द्या अध्यक्ष महोदय, मी शेवटचं कन्क्लूज करतो. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की माझं मंत्री महोदयांची जी संवेदनशीलता आहे त्याबद्दल बिलकुल शंका नाही अध्यक्ष महोदय. परंतु हे जे बिल ज्यांनी ड्राफ्ट केलं आहे ना, त्यांच्यामध्ये खरंच सिरियसनेस आहे का अध्यक्ष महोदय, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. हे बिलमध्ये सर उद्देश आणि कारणे आहेत, खाली मंत्री महोदयांची सही आहे, त्यामध्ये एक वाक्य वाचून दाखवतो अध्यक्ष महोदय मी. महिला शेतकऱ्यांना व त्यांच्या कृषी श्रमास पद्धतशीरपणे न देण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. काय न देण्याचे प्रमाण लक्षणीय आहे अध्यक्ष महोदय? आपण बिल इथे विधानसभेमध्ये बिल ठेवतोय, कोणी चेक करत नाही अध्यक्ष महोदय. ड्राफ्ट उद्देश आणि कारण कोणी चेक करत नाही. कोण जबाबदार आहे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, भरणेमामा 27 तारखेला आपण GR काढला फळपीक विम्याचा. या फळपीक विम्याच्या GR मध्ये अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या पिकांसाठी शेवटची डेट फळपीक विम्याचा अर्ज भरण्याची किती आहे दिलेला आहे. 27 तारखेचा GR आहे आणि अध्यक्ष महोदय संत्रा पिकाची शेवटची डेट ही 14 जून आहे. इतकी निष्काळजीता शेतकऱ्यांबद्दल आपण कसं सक्षम करणार आहोत अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, ज्यावेळी इतक्या पोटतिडकीने मंत्री महोदय बोलतात ना,
अधिकारी तेवढे सिरियस नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या सर्व अधिकाऱ्यांना सांगा की मंत्रालयात बसून कल्पना करून आपला जो निर्णयाचा आधार असतो ना अध्यक्ष महोदय, तो भ्रम आहे. आपला जो निर्णयाचा आधार असायला पाहिजे तो वास्तव असायला पाहिजे अध्यक्ष महोदय. तुमच्यामध्ये जी संवेदनशीलता आहे अध्यक्ष महोदय ती या अधिकाऱ्यांमध्ये येऊ द्या अध्यक्ष महोदय. आणि आपली सारखी संवेदनशीलतेच्या माध्यमातून मी आपला परत एकदा अभिनंदन करतो की या धन्यवाद. राज्यामध्ये एक नवीन सुरुवात. अध्यक्ष महोदय. नाही 2 मिनिटं राहिले. अध्यक्ष महोदय धन्यवाद. थोडक्यात बोला. बिल क्रमांक लेखी स्वरूपात द्या. 48. बसा. महिला शेतकऱ्यांना विविध कल्याणकारी धोरणं, कार्यक्रम, योजना व पथकर यांचा लाभ मिळण्यासाठी थोडक्यात सूचना राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि कृषी खात्याचे मंत्री माननीय दत्तामामा यांनी खूप चांगलं विधेयक हे सभागृहामध्ये आणलेलं आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीचा झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट, जग मिळावा साकर, काटा त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप. शेतकरी आमचा रात्रंदिवस शेतामध्ये राबत असतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा म्हणून आपलं राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आणि हे जे बिल आणलेलं आहे या बिलामध्ये उद्देशाने कारणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. काय लिहिलंय स्पष्ट की कृषी धोरणे, योजना, विस्तार प्रणाली मोठ्या प्रमाणात लिंग भाव निरपेक्ष आहेत, परंतु बहुतेक कृषी योजना व त्याखालील हक्क यांचा लाभ मिळण्यासाठी शेत जमिनीची मालकी असणे ही पूर्वअट असून महिलांपैकी काही टक्के महिलाकडेच शेत जमीन आहे. अनेक महिला अशा आहेत राज्यामधल्या. ह्या कोण महिला आहेत? ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्या भूमिहीन आहेत. या राज्यामध्ये भूमिहीन कोण आहे? आदिवासी आहेत, मागासवर्गीय आहेत, बाराबलुतेदार आहेत, भटके विमुक्त आहेत, पालामध्ये राहणारी लोक आहेत. शेतामध्ये राबतंय कोण? मजूर म्हणून कोण मिळतंय? ही सगळी लोक शेतामध्ये येत आहेत आणि त्यांना शेतकरी प्रमाणपत्र देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारनं घेतलेला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता काही मित्र पक्षातील, विरोधी पक्षातील लोक बोलतायत की ह्यानं काय होणार, त्यांना तुम्ही जमीन देणार आहे का? मुळामध्ये शेतकऱ्याच्या विरोधातली भूमिका असणारीच ही लोक आहेत. मला ह्या विषयामध्ये 2 मिनिटं बोलायचं आहे. जेव्हा या भारताला स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर पहिल्यांदा जी घटना दुरुस्ती झाली 1951ला, ही घटना दुरुस्तीमध्ये परिशिष्ट 9 मध्ये काय परिशिष्ट 9 आहे की या परिशिष्ट 9 मध्ये जे कायदे येतील ते मूलभूत हक्काचे जरी असतील तरी त्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाता येणार नाही. परिशिष्ट 9 घुसरलं, त्यामध्ये तुम्ही 282 कायदे टाकले आणि त्यातले 250 कायदे तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत. 250 कायदे शेतकऱ्यांच्या संदर्भातले आहेत. आणि ती लोक आज कुठला नवीन निर्णय घेतला तर ती चेष्टावारी सगळे विषय घेऊन जात आहेत. अरे या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबत जर एखादं विधेयक येत असेल, हा तुम्ही त्याच्यामध्ये सूचना करा, त्याची टिंगलटवाळी करता तुम्ही, त्याच्यावरती तुम्ही बोगस हे बिल आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट करता. मुळामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये ज्या महिला भगिनी आहेत अत्यंत कणखरपणे उभ्या आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर पेपरमध्ये बातमी येते, टीव्हीला येते. आपण आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून आपण त्या गावामध्ये जातो, भेट देतो, 2-5 लाख रुपयाची त्यांना मदत देतो, परत आपण कधी तिकडे जात नाही. परंतु ते घर जेव्हा घरातला करता माणूस गेलेला असतो तेव्हा त्या घरातली महिला इतकी कणखरपणे उभी असते, डोळ्यातले अश्रू डोळ्यातच दाबून ती संसार सगळा उभा करते, शेतामध्ये राबते, मुलांना शिक्षण देते, सगळ्या संसारासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ती महिला भगिनी करत असते. आणि म्हणून अशा महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि या सगळ्या बिलाच्या मध्ये ज्या सगळ्या भगिनींचा तुम्ही आता अंतर्भाव करत आहात, ज्यांना तुम्ही शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देणार आहात, आणि तुम्ही त्यामध्ये लिहिलंय की आता शेतकऱ्यांच्यासाठी असणाऱ्या योजना, त्यांना काही मदत असेल, त्यांना काही कर्ज असतील. आता मागच्या 2 महिन्यापूर्वी माननीय नितेश राणे साहेबांनी एक निर्णय केला. काय निर्णय केला? मत्स्य व्यवसाय करणाऱ्या लोकांना शेतीचा दर्जा देऊन टाकला.
म्हणजे त्यांना काही जमीन देतात का? एवढं जर कळत नसेल राजकारण कुठं करावं, कुठल्या बाबीचं राजकारण करावं, की अरे एखादा प्रसंग आला, एखादी अवकाळी आली, दुष्काळाची परिस्थिती आली, तर ह्या ज्या शेतकरी प्रमाणपत्र दिलेल्या भगिनींना राज्य सरकारच्या माध्यमातून चांगली मदत करता येईल. या कधीच महिलांना कुठलीही सरकारची योजना मिळालेली नाही आता. आणि म्हणून आज राज्य सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे, मी माननीय दत्ता मामा भरणे यांचं मनस्वी अभिनंदन करतो की सातत्यानं ते आता या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये चांगल्या योजना आणतायत, वेगवेगळ्या योजना आणतायत आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा. अरे कायदे मंडळच त्यासाठी आहे ना, कायदे मंडळ कशासाठी आहे? काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि त्या भावनेतून सरकारनं हे विधेयक आणलेलं आहे. मी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या बिलाला पाठिंबा देतो. सन्माननीय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय, नाही आज महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक नाही बोला 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 नाही पठार साहेब बसा. नाही पठार साहेब आपण इतक्या सर्वांना देऊ शकत नाही. अभिजित पाटील साहेब नाही आहे, असं नाही आहे. बरेच लोक अजून बरीच नावं आहे पण वेळेच्या अभावी देऊ शकत नाही. मामा बोला. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकावर आज सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी चर्चा केली. सुनेत्रा वहिनी पवार, आदित्य ठाकरे, पंकजताई मुंडे. अध्यक्ष महोदय एक मिनिट. अध्यक्ष महोदय 2 मिनिट. एक मिनिट. एक अध्यक्ष महोदय, दोघांना एक मिनिट द्या. ठीक आहे, दोघांना एक मिनिट द्या. नाही ऐका बरं आता बरं शांत बसा. पहिले मी बोलतो. बसा आपण बसा. नाही पठार साहेब एक मिनिट बसा. नाही थांबा. तुम्हाला दिलं नाही. आपण खाली बसा 2 मिनिटं खाली बसा. मला बोलायचं आहे. बोला. माझं एक म्हणणं आहे की आपण 25 पेक्षा जास्त लोकांनी चर्चा केलेली आणि अनेक लोकांना देऊ नाही शकलो कारण की वेळेला काही महत्व आहे, बाकीचा बिझनेस पण आहे. नाही आपण दरवेळेला इतक्या आग्रही भूमिकेने अभिजितजी वगैरे नाही. ऐका मी आता रोज बसतोय इथे आणि संधी देतोय सर्वांनाच प्रत्येक बाबतीमध्ये. पण अशा पद्धतीने जर आपण ज्या पद्धतीने इतकी आग्रही भूमिकेने प्रत्येक याच्यामध्ये नाही बोलता येणार. याचा थोडा सर्वांनी नाही याच्यामध्ये सर्वांनी याचं नोंद घेतली पाहिजे. बोला चला 2 मिनिटं आपण बोला. त्याच्यामध्ये नाही, आम्ही बी अभिनंदनच करणार आहोत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शासनानं महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याचं जे बिल या ठिकाणी आणलेलं आहे त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे 2ही उपमुख्यमंत्री आणि आपले कृषी मंत्री दत्ता मामा यांचं पहिलं मी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं हे बिल आणत असताना त्या बिलामध्ये पाहिलं की ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणच्या शेतकरी महिलांना आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत. मी एवढंच सांगत होतो की आमची गावं आता महानगरपालिकेमध्ये गेली आणि महानगरपालिका एवढी आमची शहरामध्ये मोठी आहे की त्यामध्ये लाखो शेतकरी आहेत आणि आपण जर त्याची उल्लेख आम्हाला करून देणार नसेल त्याचं दुःख आम्हाला वाटतं. कारण आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये आज लाखो शेतकरी आहेत. दत्ता मामा त्याच जिल्ह्यामधले आहेत, दत्ता मामांना माहिती आहे आणि म्हणून आम्हाला 1 मिनिटं बोलायचं होतं. या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की हे बिल मांडत असताना 1 मिनिटं सर, हे बिल मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणणार होतो. महिला दिनाच्या निमित्त मामा आपण हे बिल आणणार होतो, परंतु त्या दरम्यान असं ठरलं की या चर्चेमध्ये अनुषंगानं या बिलाच्या ड्रॉप करण्यासाठी जी समिती नेमली होती आपण, त्यामध्ये आपल्या 5 मंत्री महिला आहेत आणि महिला सदस्य आपल्यामध्ये जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 25-30 असतील किंवा आमदार असतील बाकीचे. मग या आमदारांना किंवा या महिला सदस्यांना काहीच स्थितीचं कळत नाही का? मग या समितीमध्ये मामा आपण किमान एखादा तरी सदस्य महिला, एखादा आमदार घ्यायला पाहिजे होता. फक्त आमच्या अधिकाऱ्यांनाच समजतं आणि आमच्या आमदारांना काहीच समजत नाही का? मग तुम्ही सांगा अध्यक्ष महोदय, आम्ही 1 मिनिटं बोलायचं नाही का की समितीमध्ये एखादा आमदार प्रतिनिधी म्हणून आमच्या महिलांना घ्यावं, 2 आमदारांना घ्यावं, 4 अधिकारी घ्यावे, महिला एखादी अधिकारी घ्यावी आणि आपले मंत्री महोदय असावे. आणि म्हणून या बिलावर 2 शब्द बोलायचं होतं, बाकी काही बोलायचं नव्हतं. परंतु आता अनेक सदस्यांनी सांगितलं की आपण काय या महिलांना स्थिती देणार आहोत का?
ठीक आहे, ज्या स्थितीमध्ये काम करणाऱ्या महिला आहे त्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत. एक अभिनंदन पुन्हा एकदा करतो की आपण चांगलं काम या ठिकाणी शासनाने केलं, कारण असंच आपण अनेक धोरणं नवीन करतोय, त्यामध्ये पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि महिलांना सन्माननीय अभिजित पाटील, एक मिनिट. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढविण्यात येत आहे. बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन 2026 विधेयक क्रमांक 48 वरती महिला शेतकरी विविध कार्यकारिणी धोरणे या वरती बोलण्यासाठी संधी दिली. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचं हे विधेयक त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी आणलंय. मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि भरणे मामांचं स्वागत करण्यासाठीच मी या ठिकाणी उभा आहे. परंतु अध्यक्ष महोदय, कृषी धोरण योजना विस्तारित प्रणाली यावर मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करण्यासाठी आज आपण प्रमाणपत्र देणार हा त्या ठिकाणी यामध्ये प्रमुखता दिसतंय. परंतु फक्त मामा प्रमाणपत्र देऊन ह्याच्यामध्ये भागणार आहे का? प्रमाणपत्र दिल्यामुळं नेमके जे फायदे आहेत ते त्या ठिकाणी होण्यासंदर्भात जी इम्प्लिमेंटेशन सिस्टीम आहे, मग अनेक महिलांना त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आपण कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, आपण ज्या शेती निगडीत असलेले चारा लागवड असेल, मधमाशा पालन असेल, मासेमारी, जलसंवर्धन, रेशीम उद्योग, गांडूळ खत, फलोदन, ह्या सर्व योजना याच्यामध्ये समावेश करत असताना त्यांना सक्षम करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी देखील याच्यामध्ये काहीतरी तरतूद असणं आवश्यक होतं. याचबरोबर प्रमाणपत्र दिल्यानं आज याच्यासाठी वेगळी अर्थव्यवस्था उभा करणं आणि याच्यासाठी कर्जाच्या काही अपेक्षा आहेत. महिलांच्या नावावर असलेली जी उद्योग आहेत याला आपण प्रमाणामध्ये शासकीय योजनेचा एक खिडकीमध्ये लाभ देणार का? महिलांना बिगर व्याजी, जसं आपण शेतकऱ्याला मामा 3 लाखापर्यंत बिगर व्याजी कर्ज देतो, तसं प्रमाणपत्र असलेल्या महिलांना उद्योग करण्यासाठी बिगर व्याजी कर्जाची काही उपलब्ध करून देणार का? ज्या माध्यमातून त्या सक्षमरित्या उभा राहतील, स्वतःच्या पायावर उभा राहतील. याचबरोबर प्रत्येक गावात याबाबतची शिबिरं, याबाबत आपण अवेअरनेस कॅम्प महिलांना केवळ त्या ठिकाणी शेतकरी म्हणून नाही तर आज याचा खूप मोठा फायदा होणार आहे. हा फायदा होत असताना आम्हाला यातल्या ज्या अडीअडचणी आहेत, आज अध्यक्ष महोदय, माझ्या आई देखील त्या ठिकाणी, मी लहान असताना माझे वडील गेले, आज आईने आम्हाला सांभाळलं, आज त्या सक्षम उभा राहिल्या म्हणून आम्हाला त्या ठिकाणी घडवलं. प्रत्येक घरातली महिला ही त्या ठिकाणी ज्यावेळेस समर्थपणे उभा राहते त्यावेळेस अख्खं घर उभा राहतं. आणि म्हणून महिलांचा आदर करणारं हे बिल आहे. आणि मग महिला शेतकरी ह्या या ठिकाणी ज्यावेळेस सक्षम होतील त्यावेळेस आपलं कुटुंब सक्षम होईल, गाव सक्षम होईल, गाव झाला की तालुका, जिल्हा आणि आपलं राष्ट्र सक्षम होईल. ही जे मूळ संकल्पना आहे ही योग्य आहे. परंतु याच्यासाठी ज्या अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरती माझी मामा आपल्याला विनंती आहे की याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा सदस्याच्या अध्यक्षतेखाली ह्या महिलांना सक्षम करण्याच्या योजना आहेत राबवायची कमिटी देखील आपण एक तयार करावी. जशी आपली मुख्यमंत्री पांढरण रस्त्याला केलेली आहे तशी योजना देखील आपण करावी, जेणेकरून सगळ्या महिलांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी इम्प्लिमेंटेशन करता येईल आणि अधिक लोकांना याचा लाभ देता येईल. बोलण्यासाठी संधी दिली, धन्यवाद. आशुतोष काळे शेवटचे बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. 2026च्या विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला